कसं काय मंडळी, मजेत आहात ना? तर स्वागत आहे तुमचं आजच्या या माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे एका नवीन लोकेशनवरती. तर तिथं जाऊन मी तुम्हाला तिथलं वातावरण, तिथला व्ह्यू हे कसं आहे हे दाखवणार आहे. तर चला. तर मंडळी, आपण ह्या लोकेशनवरती आलेलो आहे. तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता की मी गाडी पार्किंग केली आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला इथला पार्किंग एरिया दाखवतो. तर मंडळी, हा आहे इथला पार्किंग एरिया. तर मंडळी, हे लोकेशन पुण्यामध्ये तळेगाव रोडला सोमाटणेचा जो टोल नाका आहे त्याच्या थोडं अलीकडे आहे. तर इथं सर्वात उंच गणेशाची मूर्ती आहे, जी दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे. तर मी तुम्हाला ती मूर्ती दाखवणार आहे. चला. तर मंडळी, पार्किंग लॉट पासून थोडं चालू आल्यानंतर इथून पायऱ्या चालू होत्या. तर मी त्या पायऱ्या दाखवतो तुम्हाला कशा आहेत. तर मंडळी, कमीत कमी 40 ते 50 ह्या पायऱ्या असतील. तर ह्या चढून जाऊन मी तुम्हाला वर लोकेशन दाखवणार आहे. चला. तर मित्रांनो, थोड्या पायऱ्या चालवल्यानंतर मला खूप दम लागलेला आहे आणि खूप तहान पण लागलेला आहे. तर वरती आल्यानंतर तुम्हाला एक पाण्याचा सोर्स भेटून जाईल. तर इथून तुम्हाला पाणी भेटेल, आपण पण पिणार आहे. तर मित्रांनो, खूप तहान लागली होती. खूप गार पाणी आहे मित्रांनो आणि खूप चांगलं पण आहे. तर अजून आपल्याला थोडं वरती जायचं आहे. तर वरती गेल्यानंतर तुम्हाला आणि व्ह्यू दाखवतो. तर फायनली मंडळी, आपण ह्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला ह्या लोकेशनचा व्ह्यू दाखवतो. तर मंडळी, कसं वाटलं हे लोकेशन? जर माझ्या भाषेत सांगायला झालं, आर 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 खतरनाक. तुम्ही जर फॅमिलीसोबत यायचा विचार करत असाल तर एक नंबर. तर मंडळी, विचार कसला करताय, आता वाट कोणाची बघताय? या लगेच आणि या लोकेशनचा व्ह्यू बघून जावा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा.